नमस्कार, मी सौ पल्लवी योगले। सर्वात प्रथम सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज धनाची पूजा केली जाते। तसंच आजच्या दिवसाला अजून एक विशेष असं महत्त्व आहे। आज यमदीपदानही केलं जातं। तर यमदीपदान का करतात याची एक छोटीशी कथा आहे, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे। एका राजाचा तरुण मुलगा होता। ज्योतिषाने भाकीत केलं की त्या मुलाचा विवाहानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होईल। हे ऐकून राजा खूप काळजीत पडला। त्याने आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी काहीतरी उपाय करायचं ठरवलं। राजाने धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजासाठी एक मोठा दिवा लावला। या दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला ठेवले आणि त्याने यमराजाची प्रार्थना केली। यमराज या पूजेमुळे प्रसन्न झाले। जेव्हा तो मुलगा विवाहानंतर चौथ्या दिवशी झोपला होता, तेव्हा यमराज त्याच्या दारात बसून राहिले आणि मुलाच्या खोलीतील सोने चांदीच्या दागिन्यांच्या ढिगाऱ्यातून एकटाच बसून त्यांच्यातल्या मौल्यवान गोष्टी ऐकत राहिले, ज्यामुळे साप मुलाच्या खोलीत प्रवेश करू शकला नाही आणि मुलाचे प्राण वाचले। या कथेमुळे यमदीपदान करण्याची प्रथा सुरू झाली। आजही धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावून यमराजाची पूजा केली जाते, ज्यामुळे अकाली मृत्यू टाळता येतो अशी श्रद्धा आहे। यमदेव हे दक्षिण दिशेचे अधिपती आहेत, म्हणून यमदीपदानाचा दिवा दक्षिण दिशेला ठेवला जातो। पुन्हा एकदा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।